ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. परमात्म स्वरूपातील द्वैताच्या देखाव्याचं स्वरूप. ओवी आहे तिसरी. ज्ञानदेवानी शिव व शक्ती कसे प्रादुर्भूत झाले ते सांगितले. आता त्यांचे स्वरूप कसं दिसतं त्याचं वर्णन करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, आवडीचेनी वेगे एक एका ते गिळीती अंगे की द्वैताचेनी पांगे उगळीते आहाती. आवडीचेनी वेगे म्हणजे आवडीच्या भरामध्ये, एक एका ते म्हणजे एकमेकांना, द्वैताचेनी पांगे म्हणजे द्वैताच्या निमित्तानं, आणि उगळीते आहाती म्हणजे ओकतात म्हणजेच प्रकट करतात. अर्थ असा होतो की हे शिवशक्ती दंपत्य आपल्या प्रेमाच्या भरात एकमेकांना निज स्वरूपात गिळतात, नाहीसे करतात, एकरूप होतात व पुन्हा द्वैताच्या इच्छेने एकमेकांना उघडतात, म्हणजे एकाचे अंग दुसऱ्याच्या अंगाला ओकते म्हणजे बाहेर टाकते म्हणजे प्रकट करतात. द्वैताच्या मिशाने एकमेकांना प्रकट करतात. स्वामी स्वरूपानंद आपल्या अभंग अमृतानुभवात म्हणतात, प्रेम भरे कैसी एकपणे दोन्ही राहती गिळोनी एकमेका. एकमेका मग करीती प्रकट पुनरपी द्वैत भासवोनी. सृष्टीचा संहार, सृष्टीची उत्पत्ती घडे ऐशा रीती अखंडित. सर्व संहाराचा ऐशा परिसाचा अखंड तयांचा खेळ चाले. बहु व्हावे ऐसे ईशाचे स्फुरण तीच येथे जाण मूळ माया. परी ईशा होन नव्हेची ती भिन्न दोघा एकपण ठाईचेची. आता याचं स्पष्टीकरण बघूया. ज्ञानदेव शिवशक्तीचा विलास त्यांच्यावर दाम्पत्याचं रूपक करून वर्णन करत आहेत. स्वरूपावलोकनाच्या आत्यंतिक इच्छेने परमात्मा द्विधा झाला. एक भाग आहे शिव आणि दुसरा भाग आहे शक्ती. प्रेमाचा वेग इतका प्रचंड आहे की त्या भरात ती दोघे एकमेकांची शरीरेच गिळतात. एकमेकांची शरीरे गिळले की अर्थातच पुन्हा एकत्व निर्माण होते. एकत्व निर्माण झाल्यावर पुन्हा द्वैताचे निपांगे, द्वैताच्या इच्छेने ते दोघे गिळलेली शरीरे ओकून टाकतात. काही भाष्यकारांनी द्वैताचे निपांगे ऐवजी द्वैताचे निपांगे असा पदच्छेद केला आहे. निपांग म्हणजे निबर्हण. द्वैताचे निबर्हण करायचे म्हणजे द्वैत अथवा भेद नाहीसा करायचा. अशी जेव्हा इच्छा परमात्म्याला होते तेव्हा ते दोघे एकमेकांना गिळून टाकतात. स्वामीजी सांगतात की अशा प्रकारे तेथे सृष्टीचा संहार आणि उत्पत्ती अखंडितपणे चाललेली असते. पुन्हा पुन्हा बहु होण्याच्या इच्छेतून, स्फुरणातून हा खेळ अखंडपणे चालू असतो. बहु व्हावे हे जे स्फुरण आहे तिलाच वेदांतात मूळ माया असं म्हणतात. शैव मतात तीच शक्ती या नावानं ओळखली जाते. ती दोघे द्वैताचा देखावा दाखवतात, पण म्हणून ती दोघे भिन्न नसून दोघे एकच आहेत. शिवकल्याण स्वामी म्हणतात की एवम एकपण न विसंचोन उगेची उमटते द्वैत भान मागुते न लागता क्षण हारुपोनी जाये. परमप्रेमाच्या आवडीने एकमेकांना ही दोघे गिळून टाकतात, पण त्यांचे समाधान होत नाही. ते परत एकमेकांना पाहण्याची इच्छा करतात. ज्ञानदेवाने प्रिय व प्राणेश्वरीचे एक होणे, एकपणातही संपूर्ण विलीन होणे व पुन्हा द्वैताच्या तीव्र ओढीने एकमेकांना प्रकट करणे हे गिळणे आणि उगळणे या दोन पदातून साकार केला आहे. एका बाजूला हा अनुभव प्रेमाची भूक तृप्तही करतो व तृप्ती होते न होते तोच पुन्हा ही प्रेमाची भूक वाढवतो. आवडीच्या भरातच ही गिळणे उगळण्याची क्रिया चालू असते. प्रेमाच्या भरातच प्रियुष प्राणेश्वरी होतो व पुन्हा एकत्वाची आस लागून तो प्राणेश्वरीला गिळतोय. शिव शक्तीला गिळतो म्हणजे शक्तीशी एकरूप होतो. मग सृष्टीचा मागमूस राहत नाही, पण पुन्हा त्याला बहु होण्याची इच्छा होते. त्याबरोबर शक्ती प्रकट होते. हे शिवाचे शक्तीला ओकणे होय. शक्ती शिवाला गिळून टाकते म्हणजे शिवाचे अस्तित्व लपवून टाकते. जेव्हा शक्ती कार्यरत असते तेव्हा शिवाला कोणी ओळखतही नाही. फक्त शक्तीचा जगदविलास सर्वांच्या अनुभवास येतो. शिव लपलेलाच राहतो. हे शक्तीचे शिवाला गिळणे आहे. आणि शक्ती निवृत्त झाली की एकटा शिवच उरतो. हे शक्तीचे शिवाला ओकणे आहे. असे गिळून टाकणे आणि पुन्हा प्रकट करणे हा शिवशक्तीचा खेळ अव्याहत चालू असतो. अशा प्रकारे सृष्टीच्या निर्मितीची व विलयाची अवस्था ज्ञानदेवाने
गिळण्या उगळण्यातून प्रभावीपणे व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत शिव शक्ती यांना एक म्हणावे की दोन म्हणावे असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर ज्ञानदेव पुढील ओवीत सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.